आमचं ऑपरेशन आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। आरबीआय कडून नवीन रेपो दर हा जारी करण्यात आलेला आहे। नवा रेपो दर 6.25% आहे। या संदर्भातली काही क्षणांपूर्वीच घोषणा झालेली आहे। आरबीआय कडून नवीन रेपो दर हा जारी करण्यात आलेला आहे। नवा रेपो दर 6.25% हा जाहीर करण्यात आलेला आहे। रेपो दर कपातीच्या बाजूने अनेक तर्कवितर्क हे लढवले जात होते, अंदाज सुद्धा वर्तवले जात होते आणि आता नवा रेपो दर हा 6.25% असल्याची घोषणा झालेली आहे। अधिकची माहिती आपल्याला निनाद झारे देतील। निनाद, साधारणतः 5 वर्ष होऊन गेलेली आहेत रेपो दरात बदल करून। रेपो दरात कट करण्याची ही 5 वर्षातली पहिलीच वेळ आहे। त्यामुळे सगळ्यात गृहकर्ज आणि कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। अर्थात हा व्याजाचा दर जो आहे कपात करून 0.5% कपात करून जो व्याजाचा दर आत्ताच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जाहीर केलाय, त्यावरती ज्या खाजगी बँका किंवा सरकारी बँका या दोन्ही बँकांचे बँकिंग सेक्टरमध्ये नेमकी काय रिॲक्शन येते हे बघावं लागणार आहे। ते तातडीने व्याजाच्या दरात कपात करतात का किंवा ग्राहकांना याचा फायदा मिळतो का हे आपल्याला बघावं लागणार आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर खेळत्या भांडवलाची प्रचंड जी कमतरता आहे ती सगळ्याच बँकांना जाणवते आहे। लोकांकडनं कर्ज देण्यासाठी जो पैसा बँकांकडे उपलब्ध व्हायला हवा तोच उपलब्ध नाहीये। त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये तो उपलब्ध होईल 0.5% रेपो दर कपातीमुळे अशी अपेक्षा असली तरी तो किती उपलब्ध होतो किंवा रुपयाची या पुढची जी वाटचाल आहे ती कशी असेल डॉलरच्या तुलनेत याबद्दलचं जे अनसर्टनिटी किंवा जे अस्थिर वातावरण जगभरात आहे त्यावरती खरोखर त्याचा फायदा ग्राहकांना होतो का, सामान्य गृहकर्जदारांना किंवा कार लोन घेणाऱ्यांना होतो का हे आपल्याला बघावं लागणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रुपयाची जी घसरण आहे ती थोडीशी अरेस्ट व्हायला किंवा जी थांबायला आता मदत होईल अशी परिस्थिती आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अजूनही त्यांचं भाषण सुरू आहे, त्यामुळे पुढच्या अजून काही घोषणा करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ऋतुजा, निनाद, रिझर्व्ह बँक 5 वर्षानंतर त्यांनी हा दिलासा जाहीर केलेला आहे। आपण मार्केटविषयी जी मार्केटची स्थिती आहे ती सुद्धा सांगितली, मात्र इतर असे कोणते सेक्टर आहेत ज्यामध्ये खास करून याचा फायदा होईल? महत्वाचं म्हणजे जे लघु उद्योजक आहेत किंवा छोटे घरगुती उद्योग चालवणारे किंवा या जे छोटे ग्राहक आहेत बँकांचे ज्यांना सातत्याने खेळत्या भांडवलाची गरज पडत असते, अशा लोकांना कर्ज देताना बँका 2 वेळा विचार करत होत्या, कारण त्यांच्याकडेच मुळात पैसा नव्हता। एस्पेशली गेल्या 5-1 महिन्यामध्ये आपण जर विचार केला तर खेळत्या भांडवलाची परिस्थिती अशी होती की लोकांना 5-5 लाखाच्या कर्जासाठी बँकांकडे रांगा लावायला लागत होत्या। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ही जी चणचण आहे ती कमी होईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे लोकांना कर्ज मिळणं थोडंसं सोपं होईल। शिवाय व्याजाचे दर सुद्धा कमी आल्यामुळे लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती जी आहे ती सुद्धा वाढेल। त्यामुळे ऑफिशियल चॅनल्स मधनं म्हणजे बँका असतील किंवा रजिस्टर्ड नोंदणीकृत पतसंस्था असतील अशांकडून कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढेल अशी परिस्थिती आहे या 0.5% कपातीमुळे। दुसरं महत्वाचं म्हणजे जागतिक परिस्थितीचा विचार केला तर जागतिक पातळीवर आपला जो स्टँड म्हणजे रिझर्व्ह बँकेची जी धोरण ठरवण्याची जी हे आहे प्रक्रिया आहे त्याबद्दल या रेपो दर कपातीमुळे एक विश्वासार्हता तयार होते। आता परिस्थितीला अनुसरून आपली विद्यमान परिस्थितीला अनुसरूनच रिझर्व्ह बँक निर्णय घेते यावरती परकीय गुंतवणूकदारांचा किंवा परकीय जे आपल्याकडे गुंतवणूक करतात अशांचा विश्वास बसतो या अशा पॉलिसी ऍक्शन्समुळे। त्यामुळे ही जी रेपो दराची कपात आहे ती आपण जर पाहिली तर ती सकारात्मक आहे बाजारासाठी, अर्थव्यवस्थेसाठी असं म्हणायला हरकत नाही। त्याचप्रमाणे व्याजदरात कपात झाल्यामुळे सरकारला जे कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे पुढच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेला ते सुद्धा कमी दरात मिळणार आहे। याचा अर्थ सरकारचा जो व्याजावर होणारा खर्च आहे तो सुद्धा कमी होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला महागाई थोडीशी कमी झालेली आपल्याला बघायला मिळेल। हे सगळं विशेष सर्कल व्याजदर वाढीमुळे किंवा उच्च व्याजाच्या दरांमुळे निर्माण होतं, ते विशेष सर्कल म्हणजे जे वर्तुळ आहे ते मोडण्यास याची मदत होईल। आता पुढच्या एप्रिलच्या स्टान्समध्ये किंवा एप्रिलच्या पॉलिसीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमकी काय भूमिका घेतात किंवा जो स्टान्स आत्ता जो आहे
न्यूट्रल जो स्टान्स आहे, म्हणजे आम्ही लिक्विडिटी वाढवणारही नाही आणि लिक्विडिटी कमीही करणार नाही, असा जो स्टान्स आहे त्याबद्दल एप्रिलच्या पॉलिसीमध्ये या पॉलिसीमध्ये भाष्य करणं त्यांनी टाळलेलं आहे आणि तो स्टान्स तसाच ठेवलेला आहे. त्या पुढच्या एप्रिलच्या पॉलिसीमध्ये नेमका काय स्टान्स घेतात याकडे यावर सगळ्यांचं आता लक्ष असणार आहे. बाजारातून याकडे शेअर बाजाराचे पाहिले तर फारशी रिॲक्शन येत नाहीये. रिझर्व्ह बाजाराला 0.5% कपात अपेक्षित होतीच, ती झालेली आहे, त्यामुळे फार रिॲक्शन येत नाहीये. पण पुढच्या काळात अजून काही घोषणा होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अजूनही. निनाद, आपण शेअर मार्केटचा उल्लेख केला म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणते स्टॉक्स या घडीला फायदेशीर ठरू शकतात या संदर्भातली काही माहिती? या 25 बेसिस पॉइंटच्या कटमुळे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये चांगली गुंतवणूक पुढच्या काळामध्ये होऊ शकते. म्हणजे जे गृहकर्ज घेण्याचं प्रमाण जे ते स्वस्त, म्हणजे गृहकर्जाचं व्याजदर स्वस्त झाल्यामुळे लोकांची घरं घेण्याची क्षमता वाढेल आणि त्यामुळे एक तर रिअल इस्टेट क्षेत्राला त्यामुळे उभारी मिळेल. दुसरं म्हणजे बँकिंग क्षेत्रावरती जो प्रेशर आहे, जे त्यांच्या मार्जिन्सवर प्रेशर आहे सध्या, म्हणजे ज्या बँकांचा जो महसुलाचा सगळ्यात मोठं साधन असतं, इंटरेस्ट रेटवरती जे मार्जिन त्यांचं असतं ते मार्जिन कमी म्हणजे वाढणार असल्यामुळे किंवा त्याच्यावरचा दबाव कमी होणार असल्यामुळे त्यांचे म्हणजे बँकिंग स्टॉक्समध्ये या पुढच्या काळामध्ये चांगली आपल्याला ग्रोथ मिळू शकते. त्याचप्रमाणे स्टील असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी आहेत किंवा पायाभूत सुविधांसाठी ज्या कंपन्या काम करतात अशा कंपन्यांमध्ये सुद्धा या व्याजदर कपातीचा फायदा आपल्याला मिळू शकतो, कारण त्या कंपन्यांची बरीच कर्ज असतात आणि त्याच्यावरचे व्याजदर कमी झाले की त्यांना फायदा होतो, त्यामुळे त्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑटो कंपन्या ज्यांचा जो सेल आहे, जो म्हणजे कार किंवा बाईक घेण्याची लोकांची जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये व्याजदर कपातीमुळे आणखी वाढ होईल. त्यामुळे जो सेंटिमेंट गेल्या काही दिवसांपासून डल आहे त्या क्षेत्रामध्ये तो सुद्धा परत एकदा बूस्ट मिळेल त्याला आणि त्यामुळे ऑटो क्षेत्रात सुद्धा यामुळे गुंतवणूक वाढू शकते आणि त्याचे शेअर सुद्धा वाढू शकतात. त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रातल्या किंवा रेल्वेच्या IRFC सारख्या ज्या फायनान्शियल पॉवर ऊर्जा क्षेत्रामध्ये कर्जाचं मोठं प्रमाण असतं, तिथे सुद्धा व्याजदरात कपात झाल्यामुळे त्यांना त्या कंपन्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. अशा अनेक क्षेत्र आहेत जिथे व्याजाचा दर हा अत्यंत की असतो, अत्यंत महत्वाचा असतो आणि त्या सगळ्या क्षेत्रांना या 0.5% व्याजदर कपातीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. निनाद, खरं तर हा अत्यंत दिलासादायक निर्णय सर्वसामान्यांसाठी किंवा ग्राहकांसाठी आहे. मात्र